बीडचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 30 तारखेला जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक. पालकमंत्री स्वीकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडला जाणार आहेत, तर पंकजा मुंडे देखील 30 तारखेलाच बीड दौऱ्यावर असतील. अंजली दमानिया यांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास दादा मुंडेंचा राजीनामा घेतील, संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या विरोधामधील सर्व पुरावे अंजली दमानिया यांकडून अजित पवारांकडे सुपूर्द, तर मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी. आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजितदादा निर्णय घेणार, दमानिया यांची प्रतिक्रिया. फरार आरोपी कृष्ण आंधळेंसोबत काहीतरी वाईट झालं असावं, बीड हत्या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर यांचा मोठा दावा. बीड प्रकरणामध्ये सरकारच्या आशीर्वादाशिवाय की आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीच आता दबाव वाढलेला आहे. धनंजय मुंडेंच्या विरोधामधील पुरावे दमानिया यांनी काल अजित पवारांना दिलेत. पुरावे घेऊन अजित पवार आज देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत. तर थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची देखील एक बैठक बोलावण्यात आली आणि मुंडे या बैठकीला येणार का याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. मुंडेंच्या विरोधामध्ये सर्व पुरावे काल अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना दिलेली आहेत. अजित पवार आणि अंजली दमानिया यांची काल भेट झालेली होती आणि आज अजित पवार हे सगळे पुरावे घेऊन देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आजच्या या कॅबिनेटमध्ये मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. तसंच धनंजय मुंडे आज होणाऱ्या या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सध्या दबाव वाढलेला आपण बघतोय. मुंडेंच्या विरोधामधील पुरावे काल अंजली दमानिया यांनी अजित पवारांना दिलेले आहेत आणि पुरावे घेऊन आज दादा फडणवीसांशी चर्चा करणार आहेत अशी माहिती कळते. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक देखील पार पडणार आहे आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये मुंडे येणार का आणि कॅबिनेटमध्ये मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर दमानिया यांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य असेल तर राजीनामा होईल, तथ्य असेल तर अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेतील. आमदार संदीप क्षीरसागरांची ही प्रतिक्रिया आहे. देखील कृष्ण आंधळे जो शेवटचा आरोपी आहे तो फरारच आहे, पोलिसांना अजून काही सापडले नाही. हे बघा, मला आता वाटत नाही तो व्यक्ती भेटेल. जो काही जुना इतिहास त्या भागातला आहे, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि जे अंगलट आल्यानंतर ते लोक परत दिसतच नाही, म्हणून मला असं वाटत नाही आता तो व्यक्ती परत भेटेल. त्याची हत्या झाली किंवा तो व्यक्ती कुठे कोणी गायब केला असं तुम्हाला संशय आहे का? हो, मला पूर्ण संशय. इतक्या दिवस पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर माणूस कुठेही सापडतो. इतके दिवस झाले तरी सापडत नाही, म्हणजे काहीतरी त्याच्यासोबत झालं असेल. आणि आता 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. बीडचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 30 तारखेला जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक. पालकमंत्री स्वीकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडला जाणार आहेत, तर पंकजा मुंडे देखील 30 तारखेलाच बीड दौऱ्यावर असतील. अंजली दमानिया यांनी दिलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्यास दादा मुंडेंचा राजीनामा घेतील, संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या विरोधामधील सर्व पुरावे अंजली दमानिया यांकडून अजित पवारांकडे सुपूर्द, तर मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी. आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजितदादा निर्णय घेणार, दमानिया यांची प्रतिक्रिया. फरार आरोपी कृष्ण आंधळेंसोबत काहीतरी वाईट झालं असावं, तांडव करू शकत नाहीत, तर वाल्मिक कराड राजकारणात आल्यावर भाजपच्या गटामध्ये दिसतील, संजय राऊतांचा हा दावा. लवकरच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागेल. अजित पवारांना कोणतं काम केलंय आणि आरोप आवडत नाहीयेत, खरात गटाचे सचिन खरात यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराड विरोधामध्ये जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक, हार्वेस्टर मालकांचे पैसे परत द्या, अन्यथा बार्शीमधील जमीन ताब्यामध्ये घेणार, संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांचा हा इशारा. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनेक दावे. झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनिल परबांसह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख. परब SRA प्रकल्पामध्ये स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते, झिशान सिद्दीकींचा जबाब. बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीमध्ये मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख. 5:30 ते 6 वाजेपर्यंत दोघांमध्ये व्हॉट्सअपवर संभाषण झाल्याचा झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये दावा करण्यात आला आहे. दाऊदचे संबंध आणि 1993च्या बॉम्बस्फोटमधील सहभागामुळे अनमोल बिष्णोईकडून सिद्दीकींना मारण्याचे आदेश होते. पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये मुख्य आरोपी शिवकुमार गौतमचा मोठा दावा आहे.
बाबा सिद्दीकी माझे जिवलग मित्र होते. निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर आम्ही नियमित बोलायचो. सत्य बाहेर यायला पाहिजे आणि न्याय झाला पाहिजे. जिशान सिद्दीकींनी केलेल्या दाव्यानंतर मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया. जिशान सिद्दीकींनी केलेल्या वक्तव्यांची माहिती घ्यावी लागेल. फडणवीसांना खांद्यावर घेऊन नाचणारे मोहित कंबोजच होते ना. जिशान सिद्दीकी यांच्या जबाबानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. एकटे राहिलो तरी आम्ही पुन्हा लढून जिंकून दाखवू. राजूल पटेल यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य आहे. तर एवढं पतन होत असताना आत्मचिंतन करण्याऐवजी टीका करतात. शिंदेंचा टोला. भाजपवाले एकनाथ शिंदेंची रस्सी कधी जाळतील याकडे त्यांनी लक्ष ठेवावं. आमची रस्सी आम्ही नव्यानं बांधू. राऊतांचं शिंदेंना उत्तर. राजूल पटेल यांच्या प्रवेशानंतर वर्सोवामधील शिवसेना शाखेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता. पक्षप्रवेशाआधी राजूल पटेल यांनी शाखेला टाळं लावून चावी स्वतःकडेच ठेवली. ठाकरेंचे पदाधिकारी शाखेबाहेर जमले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी राजूल पटेल यांची भूमिका होती. त्या बराच काळ अनवाणी फिरत होत्या. आता त्यांच्या पायाला कोणते काटे टोचले हे माहीत नाही. राजूल पटेल यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. वर्सोवामधील शाखा शिवसेनेची प्रॉपर्टी कुणाची खासगी नाही. शाखेची चावी आणून द्या अन्यथा टाळं तोडून ताबा घेऊ. अनिल परब यांचा राजूल पटेल यांना इशारा आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी. सुप्रीम कोर्टात आज दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता. सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती उठवल्यास पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये मराठा समाजाचं आंदोलन. जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन. धानोरा गावामध्ये मराठा आंदोलक चढले तवरवर. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस. मनोज जरांगे यांच्यासोबत धनंजय देशमुख एक दिवसीय उपोषण करणार. तर मस्साजोगचे ग्रामस्थही उपोषणात सहभागी होणार. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जरांगेंबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्यानं गुन्हा दाखल. सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आली होती तक्रार. सोलापूरमध्ये एसटीच्या दरवाढी विरोधामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं चक्काजाम आंदोलन. शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. 30 जानेवारीपासून शरद पवारांचे नियमित दौरे सुरू होणार. शरद पवार 31 जानेवारीला दिल्लीला जाणार. पवार संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार. आमदारांनी आपली बाजू पक्षाच्या नेत्यांकडे मांडली पाहिजे. महायुतीचा निर्णय तिन्ही पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर व्हावा. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी दीपेश म्हात्रेंची नियुक्ती. दीपेश म्हात्रे केडीएमसीचे माजी सभापती. तहवूर राणाला भारतामध्ये आणण्यासाठी एनआयए पथक अमेरिकेला जाणार. 30 जानेवारीला एनआयएच्या 4 अधिकाऱ्यांचं पथक अमेरिकेला जाणार. तहवूर राणा 26/11च्या हल्ल्यामधील आरोपी आहे. मुंबईतील लोढा हे नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला आहे. लोढा हे व्यापारचिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी अभिषेक यांच्याकडून करण्यात आली होती. उशिरा जन्म नोंदणी अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्यांचे असल्याचा सोमय्यांचा आरोप. 2,14,003 अर्जांचे फॉरेन्सिक ऑडिट करावं. किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी आहे. तर प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र बनावट खोटे असल्याचा पत्रामध्ये उल्लेख आहे. आरोपींना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोटीस बजावता येणार नाही. पोलिसांना सुप्रीम कोर्टाकडून निर्देश. नातेवाईकांकडे किंवा घर बंद असल्यास घरावर नोटीस चिटकवावी लागणार आहे. पुण्यातील आयटी कंपनीत झालेल्या गर्दीची पोलिसांकडून दखल. पोलीस आयुक्त अमितेश कुमार कंपनीसोबत संवाद साधणार. बेरोजगारीचं वास्तव समोर आल्यावर पोलीस ॲक्शन मोडवर आले. माढ्यात आमदार अभिजित पाटलांकडून जनता दरबार. मतदारसंघातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. जनता दरबारला नागरिकांची मोठी गर्दी. भुसावळमध्ये वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकर यांच्या हस्ते कॅप्टिव्ह मार्केट योजनेचा शुभारंभ. योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 1 रेशन कार्ड 1 साडी मिळणार आहे. भंडाऱ्याचे माजी खासदार सुनील मेंढेंनी सनफ्लॅग स्टील कंपनीमधील खासगी जखमी कामगारांची देखील भेट घेतली आणि मेंढेंकडून विचारपूस करत आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. चंद्रपूर मध्यवर्ती बँक भरती प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवार आणि संघटनेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसह काल सह्याद्रीवर बैठक.
मुख्यमंत्र्यांकडून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या उपोषणाची दखल घेत प्रश्न निकाली लावण्याचं आश्वासन. जळगाव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण संतापले. शहरात कॉलेज परिसरामध्ये एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याचा दावा. पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी. भिवंडीत सुरू असलेल्या आगरी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. कार्यक्रमात शिंदेंचं कोळी टोपी घालून स्वागत. नागपूरमध्ये राज्यातील पहिला न्यूक्लिअर मेडिसिन विभाग सेवेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा विभाग रुग्णसेवेत असेल. एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झालाय हे ओळखण्यासाठी मदत होणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारामध्ये महाराष्ट्राकडून पदकांची लयलूट. 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई. जळगावच्या कांदळगावमध्ये इंजिनियर तरुणीची हौदामध्ये बुडून आत्महत्या. आत्महत्येच्या तपासासाठी पोलिसांकडून समिती गठीत. अकोला शहरातल्या नेहरू पार्क चौकामध्ये अर्टिगा कार पलटी झाली. इलेक्ट्रिक पोलला धडक दिल्यानं कार पलटी झाली. या अपघातामध्ये 4 जण जखमी आहेत. सटाणामध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात 3 जण जखमी. कौटुंबिक वादामधून मेहुण्यानं चाकू हल्ला केल्याची माहिती. हल्ला करून 3 फरार. पोलिसांकडून शोध सुरू आहे.